इकडची हाईट आता खूप वाढत चालली आहे. आपण अगदी टोकावरती या डोंगराच्या जाणार आहोत. स्वतःला सांभाळून देशाला सांभाळणं हे खूप डिफिकल्ट काम आहे. त्यामुळे आपल्या ह्या जवानांसाठी एक सॅल्यूट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुप्रभात मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता आपण आहोत एलिफंट फ्लॅट या गावामध्ये, जी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असणार आहे का थांबलो होतो. त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा तो बघून घ्या. आता मी पूर्ण आवरलेला आहे. माझी बाईक आता फक्त लोड करायची बाकी आहे. सगळं बॅकपॅक रेडी आहे. आता जरा चहा पिऊयात आणि मग आपल्या राईडला सुरुवात करूयात. सो मैं सोच रहा हूँ कि अभी तवांग चला जाओ डायरेक्टली. आप क्या बोलते हो? तवांग जा करके पहले प्लेस भी अच्छा है. तवांग से भी और दूर होगा ना. हाँ, अगर आपको जांग फॉल ये सब देखना है. हाँ 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 हाँ. तवांग सो वहाँ पे बहुत कुछ है. हाँ वहाँ बहुत. सो शायद आज की पूरी जो राईड आहे, म्हणजे सॉरी मराठीमध्ये बोलायचं नाही का. हां, सो आजची जी आपली राईड असेल, मला असं वाटतं की डायरेक्ट तवांगला जायचा प्रयत्न करूयात. मी कविट नाही करत आहे, कारण की मला असं कुठे काय दिसलं की मी थांबलो. हीच आपल्या जर्नीची खासियत आहे. सो आपली एक्सपल्स रेडी आहे पुढच्या ॲडव्हेंचर राईडसाठी. सगळं सामान लोड केलेलं आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे भाई. अरे ठीक आहे, थँक्यू. चलो मित्रो, ब्रेकफास्ट करायला या. ब्रेकफास्टमध्ये बघा काय आहे. पुरी आहे, बटाटा भाजी आहे, हे काय तोंडली एक काय मग काहीतरी आहे. चला खाऊन घेतो. अब ये देखते जा सकता है. कहाँ पे? गोल्डन पोखरा में, ये नामसाई में. मित्रो, आता वेळ आलेली आहे विजयजींच्या फॅमिलीला टाटा बाय बाय करायची. खरं तर आता त्यांचे थँक्यू कसे बोलू, बट खरंच त्यांचा पाहुणचार खूपच जबरदस्त होता. म्हणजे माझ्यासाठी हा एक ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता, जो तुम्हीही पाहिलेला आहे. पण आता जाता जाता त्यांना मी एक सजेशन देणार आहे की इतकं सुंदर यांचं गाव आहे, इतकी सुंदर यांची मेहमान नवाजी जो आपने की है ती खूपच भारी आहे. तर त्यांना मी सजेस्ट केले की ते घरच्या घरी एक होमस्टे सुरू करावा त्यांनी. म्हणजे ज्या घरात मी थांबलो होतो की नाही, एक सेपरेट खोली आहे त्यांच्याकडे, आणि ज्या पद्धतीने मला ती खोली त्यांनी अरेंज करून दिली होती तीही एक नंबर होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपल्यासारखी लोक महाराष्ट्रातून इकडे ट्रॅव्हल करत असतील, त्या लोकांसाठी हा जो एक्सपिरियन्स आहे, जो लोकल लोकांच्या सोबत राहण्याचा, तो खूप युनिक आपल्याला फील करून देत असतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आप होमस्टे शुरू करिए. ठीक है, जो भी हमारे लोग देख रहे हैं वो शायद आपको कांटेक्ट करेंगे. मी कॉन्टॅक्ट नंबर या स्क्रीनवरती ह्यांचा देतोय. ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे यायचा प्लॅन करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा संपूर्ण यांच्या डिटेल्स देतोय, गावाचं लोकेशन देतो गुगल मॅपचं. ठीक आहे मित्र, आता आपण निघतोय. आपल्याला असा प्लॅन तरी ठरलेला आहे की तवांगलाच डायरेक्ट जायचा, बट जर मध्ये आधी छान सीन दिसले तर माझा असाच प्लॅन आहे, मी कुठे थांबू शकतो. सो लेट्स बिगिन विथ द जर्नी. चलो बाय बाय. चलो बाय 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 बाय. ये तो देख ही रहा. ठीक है, चलो बाय. नेचीपूचा टनेल क्रॉस करून आपण आता घाट उतरतोय. मगाशी चढत होतो त्या टनेलच्या इथून घाट खाली उतरा डिसेंट चालू होतं, आणि तिथेच 0 पॉईंट पण आहे. आता आपण टेंगा व्हॅलीमध्ये एंट्री केलेली आहे. ही व्हॅली कशी दिसते ते बघा. या इकडे ही जी नदी आहे, ती नदी तिकडून फिरून पुन्हा त्या तिकडे जाते जिकडे आपण काल गेलो होतो. सो जबरदस्त नजारे बघायला मिळत आहेत. म्हणजे जेव्हा एक व्हॅली क्रॉस करतोय तेव्हा लँडस्केपच चेंज होऊन जाते. बाय द वे, या इथे ना हा जो पॉईंट जिथे मी थांबलो आहे, या इथे एक ॲक्सिडेंट झाला होता. तर ॲक्सिडेंटमध्ये जी लोक मृत पावली होती त्यांच्यासाठी हे एक स्मारक बनवलेलं आहे. 2006 मध्ये ॲक्सिडेंट झाला होता.
म्हणजे आय थिंक हे आपले आर्मीचे जे काही जवान होते या रस्त्यावरून जात असताना ॲक्सिडेंट झाला कुठला तरी. सो हिमालयामध्ये अशा प्रकारच्या संकटांना सुद्धा आपल्या जवानांना सामोरं जावं लागतं. आपण तर कधीतरी येतो या भागामध्ये, त्यांना तर सततच या भागामध्ये राहावं लागतं. या भागामध्ये आपल्याला सुरक्षा द्यावी लागते. सो स्वतःला सांभाळून देशाला सांभाळणं हे खूप डिफिकल्ट काम आहे. त्यामुळे आपल्या ह्या जवानांसाठी एक सॅल्यूट. खाली अपसाट नाही होती. मी दाहोंगला पोचलो आहे. या इथून बोमडीला फक्त आता 25 किलोमीटर उरलेलं आहे आणि आपल्या एक्सपल्सचा स्टार्टच होत नव्हती आणि हा जो डिस्प्ले असतो तोही दिसत नव्हता. मग आपलं पहिल्यांदा चेक करून घ्यावं, कारण की इथे थांबलो तो चहा पिण्यासाठी आणि नशिबाने यायचंच गॅरेज होतं. यार ते चारा चाला मानाचा मुजरा, क्या बात. म्हणजे मी आत्ता बाईकवरती खूप स्पीडमध्ये चाललो होतो आणि अचानक माझं लक्ष इकडे गेलं, या स्मारकाकडे. आणि ऊर अभिमानाने भरून आला. मी लगेच माझी गाडी फिरवली आणि या इथे थांबवली. म्हणजे या माझ्या प्रवासामधला हा एक वन ऑफ द बेस्ट पार्ट बोलू शकतो, कारण की महाराजांच्याकडे बघून जी ऊर्जा मिळते आणि तेही महाराज इकडे हजारो किलोमीटर लांब अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपल्याला असे अश्वारूढ बघायला मिळत असतील तर ही फिलिंग काहीतरी वेगळीच आहे. आणि खरंच थँक्स बोललं पाहिजे आपण आपल्या L1 मराठा जंगी पलटनला, कारण की त्यांनी याची निर्मिती केलेली आहे, तीही एप्रिल 2022मध्ये. आत्ता मी आहे टेंगा या गावामध्ये, चाललेलो आहे बोमडिल्ला, दिरांग, तवांग साईडला आणि हा नजारा बघायला मिळाला. अंगावरती काटा आला मला हे बघून. खरंच महाराज एक ऊर्जा आहे यार. आणि ती ऊर्जा जर अशा ठिकाणी जिथे मी एकटा प्रवास करतोय, माझ्यासोबत कोणी नाही आहे, आता माझ्यासोबत महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली आपण पोचलेलो आहोत बोमडिल्लाच्या जवळ. बोमडिल्ला शहर माझ्या समोर दिसतंय. याला काय ते शहर बसलंय, म्हणजे केवढा मोठा त्या डोंगराचा पसारा आहे आणि त्याच्या कुशीत हे शहर वसलेलं आहे. आणि तो डोंगर अजून उंच आहे बरं का. म्हणजे बघताय तुम्ही हिमालयाची रेंज आणि हिमालयाची जी काही उंची ती कशी वाढत जाते. आपण तिकडून आलो बरं का, ते काल आपण जिकडे थांबलो होतो तो डोंगर जो आहे तिथून आपण क्रॉस करून इकडे आलो. ती जी डोंगररांग आहे त्या डोंगररांगेची जी काही जंगल किंवा ती काही वाईल्ड लाईफ आहे ते खूप वेगळं आहे. आता या इकडे हळूहळू पाईन ट्रीज लागायला सुरुवात झालेली आहे आणि या इकडून पलीकडे तर आपल्याला अजून वेगळाच नजारा बघायला मिळणार आहे. आणि इकडची हाईट आता खूप वाढत चाललेली आहे. आपण अगदी टोकावरती या डोंगराच्या जाणार आहोत. सो खूप मस्त 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 नजारे पाहायला मिळत आहेत. आणि बाईक राईड करताना तर आपण कुठेही थांबू शकतो, ही मजा आहे. आणि दॅट टू सोलो असल्यानंतर तर कोणाला विचारायची गरजच नाही. आवडलं थांबलं. मी बोमडिल्लाला पण थांबू शकतो. आज दिरांगला जायचा आपला प्लॅन आहे. सो लेट्स सी. खरं तर तवांगला जायचं होता, बट मला नाही वाटत की आपण आता पोचू. ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत 2 का 2:30. हिमालयातली अशी बाईकवरची उन्हाळ भटकन ती कधीच संपूच नाही असं वाटतंय. नेहमीच आता मी जेव्हा पण हिमालयात येईल ना एकटा, तेव्हा बाईक घेऊन मी नक्कीच फिरणार आहे. खरं तर मागच्या वेळी मी उत्तराखंडमध्ये फिरलो होतो, बट येस वेगळीच मजा आहे, अनुभवायलाच पाहिजे प्रत्येकाने. स्वतः आपण पोचलो आहोत बोमडिल्लाच्या खिंडीमध्ये. खरं तर या इकडे ते पास म्हणतात, बट बोमडिल्लाचा घाट आपण चढला, त्याच्या पीकपर्यंत आलो. आता तिथून आपण खाली उतरतोय. दिरांग जे आहे ते खालच्या भागात आहे. तोपर्यंत आपण थोडंसं आता जेवण करून घेऊयात, कारण की आता वाजलेले आहेत 3:15. भूक लागलेली आहे. गरमागरम काहीतरी खाऊयात, मस्तपैकी चहा पिऊयात आणि मग पुढची जर्नी आपली सुरू करूयात. मॅडम खाने के लिए क्या है अभी? खाने में सर अभी राइस ही मिलेगा. राइस मिलेगा. राइस और दाल सब्जी. नॉन वेज भी हो जाएगा. ओके, नॉन व्हेज भी होता है. ठीक आहे, देखते. बोमडिल्ला क्रॉस केल्यानंतर ना 2 महत्त्वाच्या गोष्टी होत असतात. पहिली गोष्ट म्हणजे थंडी वाजायला सुरुवात होते, कारण की आपण हाईट गेन केलेली असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
महागाई वाढायला सुरू झालेली असते. कारण की आत्ता मी जस्ट या इथे पोचलो आहे, जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे एका ठिकाणी आणि व्हेज थाळी घेतली आहे. आता व्हेज थाळीमध्ये काय आहे तर फक्त भात आहे आणि एक आमटी आहे, एक भाजी आहे, 2 भाज्या आहेत आणि या थाळीची प्राईज आहे 150 रुपये. ठीक आहे. ऑमलेट घेतलं तर 200 रुपये, नॉनव्हेज घेतलं तर 250 रुपये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इकडे राहायचं असेल तर इकडच्या हॉटेल्सची कॉस्टसुद्धा जास्त असते. त्याच्यामुळे जर इकडे तुम्ही बजेट प्लॅनिंग करणार असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. जेवण करून झाल्यानंतर ना आता मस्त गरमागरम एक चहा मारूयात, कारण की थंडी खूप वाढलेली आहे आणि चहा वाटत कुठे मिळत नाही मला, तोही असा चांगला, त्यामुळे पिऊन घेतो. क्या बात, थंडी वाढली, मजा येते. पण आपल्या महाराष्ट्रात आता इतका कडक उन्हाळा असताना या इकडे थंडी अनुभवतोय मी. काय मग कसं काय वाटतंय तुम्हाला व्हिडिओ बघून, कुडकुडतंय का? पूर्णाचल आने के लिए थैंक यू. ये बहुत ही ओवरवेलमिंग है मेरे लिए. अच्छे से जाइए, लाइक तवांग घुमाइए. पूर्णाचल में ऐसे है. थैंक यू. मिलेंगे. हैप्पी जर्नी. यस, थैंक यू. 1 सेकंड. सो मित्रों, मी जस्ट जेवण करून आता बाईकला स्टार्ट करणारच होतो, तेवढ्यात इथल्या ह्या लोकल लोकांनी, आपका नाम बताइए. आपका नाम? मेरा नाम दुर्जी सिंह है. ओके. और आपका? खेसांग मेनरू. ओके. तर या दोघांनी माझी विचारपूस केली. ते बोलले कुठून आले, त्यांना सगळी स्टोरी सांगितली. त्यांना विशेष वाटलं की बोलले एकटं कसं काय फिरताय, तेही एवढ्या लांब. ते बोलले की आम्ही पण फिरू नाही शकत आहे. तर त्यांनी कौतुक केलं आणि ते बोलले की आम्हाला तुमचा आदर सत्कार करायचा आहे, म्हणून त्यांनी हा आदर सत्कार आपल्याकडे शाल श्रीफळ देऊन केला जातो, या इकडे हे देऊन केला जातो. थैंक यू वेरी मच. ओके, थैंक यू. हम जरूर आएंगे फिर से. मोस्ट वेलकम. और एक बहुत अच्छे लोग हैं यहाँ पे. सर आपको एक फोन नंबर दे दीजिए. जरूर जरूर जरूर. हैप्पी जर्नी. ओके, थैंक नहीं यू. करना है. मिलेंगे. और फोन नंबर एक्चुअली लेके जाएगा सर. मी आत्ता पाहिलं घाटामध्ये मला धुकं लागलं होतं, तर मला आता मी खाली आल्यानंतर ना हे धुकं कसं दिसतंय तर हे असं असले मस्त पुंजके अगदी ते असे कापसाचे गोळे आहेत, ते वरती असे येतात, खालून वरती चाललेले आहेत. म्हणजे वरती पण नव्हतं बरं का ते, म्हणजे खाली पण नाहीये वरती पण नाहीये, फक्त मध्येच ते धुकं आहे. एक नंबर. फायनली आपण पोचलो आहोत दिरांगमध्ये, पण पोचेपर्यंत इतका उशीर झाला मला, आणि दॅट टू आल्यानंतर मला ते होमस्टे शोधण्यात थोडासा वेळ गेला. त्याच्यामुळे दुकानं इकडची बंद झालेली आहेत, कारण की या इकडे आता वाजलेले आहेत 8 आणि काल जसं म्हटलं 7च्या आत घरात इकडे तो कार्यक्रम आहे. काही दुकानं चालू आहेत, बट आता हॉटेल्स वगैरे बंद व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे तसे भूक नाही आहे मला, कारण की वरती बोंबडिलाला आपण जेवलो आहे, जास्त अशी काही खास भूक नाही आहे. पण आपण म्हटलं फेरफटका मारत. खरं तर मोठं शहर आहे, म्हणजे मला असं वाटतं की हे गाव आहे बट हे शहर आहे, आणि या इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला राहायचं असेल. मी डायरेक्ट येऊन या इथे एक होमस्टे केलेलं आहे, आणि ऑनलाईन जर बघाल तर ऑनलाईन खूप जास्त प्राइजेस वगैरे असतात, कारण की booking.com वरती जर जाल तर 1.5, 2, 3, 4, 5 असे हजार आहेत चार्जेस एका रूमचे. त्यामुळे तिकडून जर कराल तर महागच जाईल.
पण मी तुम्हाला रिकमेंड करतो, तुम्ही सोलो बॅकपॅकिंग करत असाल तर डायरेक्ट यायचं या इथे. आणि ज्यांचं रजिस्टर नसतं की नाही, म्हणजे अशा वेबसाईट्सवरती ज्यांचं रजिस्टर नसतं, ज्यांनी लोकल लेवललाच चालू केलेलं असतं, त्या लोकांना तुम्ही जाऊन बार्गेन करू शकता. त्यांना बोलू शकता की नाही आमच्याकडे एवढेच आहेत, मला सिंगल रूम द्या, माझ्यासाठी पाहिजे, आमच्यासोबत कोणी नाही आहे. जर असेल सोबत तर त्याच्यातसुद्धा बार्गेनिंग करायचं. म्हणजे जे डबल बेड असतात की नाही त्याचे जर 1,500 वगैरे चार्जेस असतील किंवा 2,000 असतील तर ते आपल्याच दोघात शेअर होतात मग. सो अशा पद्धतीने आपण बजेट प्लॅनिंग वगैरे करू शकतो. आणि या इकडे जेवणाचं तर ऑफकोर्स आता या इकडे खूप लांबून आणावं लागतं ना साहित्य, त्याच्यामुळे थोडंसं महाग असू शकतं. बट इट्स ओके, हे प्लॅन आपल्याला डोक्यात असलेच पाहिजेत किंवा हे गोष्टी आपल्या डोक्यात ठेवूनच आपण इकडे ट्रॅव्हल केलं पाहिजे. सो भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या, एक्सपिरियन्स खूप येत आहेत, हळूहळू तुम्हाला शेअर करतच राहीन. क्या बात आहे, या इथे मार्ट पण आहे, बरंच मोठं दुकान आहे या इकडे. वा, सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे या इकडे आपल्याला. बरंच काही सामान घेतलेलं आहे मी या इथे, कारण की असं एकदमच सगळं मिळत नाही कुठे. या इथे बरं झालं मिळालं मला. चला जाऊत आपण पण रूमवरती झोपूयात. खरं झोपायचं नाही, मला एडिटिंग करायचं आहे राव. हे व्हिडिओज एडिट करणं ऑन द गो जाम डिफिकल्ट काम आहे. कुठून आलाय काका तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो. पुण्यावरून आलात? आता इकडचं तवांग वगैरे झालं तुमचं बघून? झालं. कसे आलात तुम्ही म्हणजे आता? आम्ही गुवाहाटीपर्यंत प्लेनने. बरं. आणि गुवाहाटीपासून आम्ही ती मिनी बस ट्रॅव्हल बस ते स्वतःहूनच केलंय की कोणी कंपनी आहे? बुकिंग केलं होतं ट्रॅव्हल मार्फत. मग कसं काय वाटतंय मग? खूप छान. अरुणाचल तवांग कसं जाऊन आला ना तुम्ही? भारी ना. आता चायना बॉर्डर जाऊन आलो. ते बुमला पासला जाऊन आलो ते परमिशन वगैरे मिळते ना? ते मिळतं, ते करतात. ओके. थंडी ज्यादा. हां थंडी आहे. पण बेस्ट आहे. व्हेरी नाईस. ओके थँक्यू. तुम्ही बाय द कुठून आहे तुम्ही, म्हणजे गाव कुठलं तुमचं? आमचं शिर्डी जवळ गाव आहे. प्रॉपर शिर्डीचे आहेत का तुम्ही? शिर्डी जवळ. अरे वा, मग तेच जवळच. हां अहमदनगर काय नगरकर? क्या बात. हे संगमनेरचे, हे नेवासेचे. होय. अरे वा. आम्ही राऊरी तालुका. राऊरीचे आहेत का तुम्ही? राऊरी म्हणजे प्रवरनगरच्या बाजूला फार. हां हां हां. शिर्डी जवळ आहे आम्हाला. ओके. आम्ही सातारचे आहे. सातारमध्ये कुठं? सातारा कोरेगाव. छान वाटलं भेटून तुम्हाला. हो, तुम्ही मराठी बोलले म्हणून मी बोललो. हां माझं ब्लॉगिंग काही चालूच असते. काय करतो तुम्ही? हेच का? भटकंती चालू असते. आपल्या महाराष्ट्रात माझी गडकिल्ल्यांची भटकंती, तिकडची आपल्या हिरो होते बघा मिलिंद गुणाची. हां त्यांच्यानंतर आम्ही चालवतोय. दरवर्षी येतो. आहे ना. कासपठारला. छान छान. पण आता ते जरा लेट झालंय, एक्सप्लॉइट झालंय खूप. मिलिंद गुणाजीचं काय आम्ही बघायचो याच्यावर. होय ना. आता आमचं बघा, तुम्हाला आवडेल. आता गुणाजी साहेबांनी बंद केलं ना, त्यामुळे आमचं तुम्हाला आवडेल. जीवन कदम नक्की बघा, आवडेल तुम्हाला. तर मी ज्या होमस्टेमध्ये थांबलेलो आहे त्या होमस्टेमधली रूम कशी आहे मी तुम्हाला दाखवतो, कारण की ती मला पडलेली आहे 800 रुपयाला. पण ती एका पर्सनसाठीचीच रूम आहे, त्याच्यामुळे ती 800ला आहे. अदरवाईज 1000-1500पर्यंत रूम्स आहेत या भागामध्ये. आणि जर अजून चांगल्या रूम्स पाहिजे असतील तर त्या 2, 2.5, 3, 4पर्यंत मग लिमिट नाही आहे त्याला. सो जर तुम्हाला बजेटमध्ये करायचं असेल तर ही अशी रूम आहे, तुम्हाला दाखवतो. ही बघा. सो या रूममध्ये एक बेड बसेल इतकी जागा आहे. माझं सामान पण एका पर्सनसाठी एवढं इनफ आहे. या इकडे एका पर्सनसाठीचं टॉयलेट बाथरूम एकत्रच आहे. सो गीझर वगैरे सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. आरसा आहे, फॅन एक छोटासा त्या लोकांनी लावलेला आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. एनिवेज आजचा दिवस संपलेला आहे. बराच थकलेलो आहे आता. एडिटिंग करायचं आहे. एडिटिंग केल्यानंतर ना झोपेल कधी माहीत नाही, कारण की एडिटिंग करता करता बऱ्याच आता झोप लागते माझी. त्यामुळे आता आजचा व्हिडिओ हा मी इथे संपवतो आहे. कशी वाटली आजची जर्नी? नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे, कारण की आजच्या जर्नीमधला जो महत्त्वाचा पार्ट होता ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मी खूप वेळ थांबलो, जवळपास अर्धा ते पाऊण तास मी तिथेच थांबून होतो. मला भारी वाटलं, त्यामुळे मला उशीर झाला. सो ठीक आहे, आपली ही भटकंती अशीच चालू राहणार आहे. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.